नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी। राज्यामध्ये 2.25 लाख कोटींच्या गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांवर सह्या करण्यात आलेल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हे करार करण्यात आले। श्याम स्टील आणि JW ग्लोबल उद्योग समूहांकडून ही गुंतवणूक केली जाणार आहे। या संपूर्ण गुंतवणुकीमुळे राज्यामध्ये 3000 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। राज्य सरकार महाराष्ट्रामध्ये उद्योग उभारण्यासाठी गुंतवणूकदारांना पुरेपूर सहकार्य करत आहे। त्यामुळे राज्यामध्ये सद्यस्थितीमध्ये उद्योगांचं नवं पर्व सुरू झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। राज्याच्या वीज निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या छत्तीसगडमधील महानिर्मितीच्या पहिल्या गरे पाल्मा कोळसा खाणीमधून उत्पादनाला सुरुवात झाली आहे। या खाणीमधील पहिली कोळसा रेल्वे रॅक कोराडी महाउष्णिक केंद्रामध्ये दाखल झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। या प्रकल्पामुळे राज्याचं बाहेरील कोळशावरील अवलंबित्व कमी होणार आहे। राज्यातील लोड शेडिंग कमी होऊन शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणं सुलभ होईल, तसंच भविष्यातील ऊर्जा गरज पूर्ण होईल। या खाणीमुळे पुढील 77 वर्ष उच्च दर्जाचा कोळसा उपलब्ध होणार आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। यावेळेला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती। माननीय नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो। महाजेनकोला छत्तीसगड राज्यामध्ये गरे पाल्मा ही खाण त्या ठिकाणी प्राप्त झाली। आपल्या वीज निर्मिती कंपनीला क्वालिटी कोल मिळतोय, आपली वीज निर्मितीची क्षमता वाढेल। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती राज्यभर उत्साहात साजरी करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं ज्ञान केवळ स्वतःसाठी न वापरता तळागाळातील लोकांसाठी वापरलं। स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा त्यांचा मंत्र कायम राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। इंदू मिल या ठिकाणी बाबासाहेबांचं भव्य स्मारक उभं राहत आहे। स्मारकाचं 95% काम पूर्ण झालंय। कोणतीही अडचण न येता हे काम पूर्ण होईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय। यावेळेला राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते। शेजारी इंदू मिल जे आहे तिथे अतिभव्य असं बाबासाहेबांचं स्मारक उभं राहत आहे। याचं काम झपाट्याने सुरू आहे। या ठिकाणी हे काम 95% पूर्ण झालंय। हे पूर्ण होईल त्यावेळेस याकडे जग चकित होऊन पाहिल्याशिवाय राहणार नाही। पुण्याच्या पुरंदर तालुक्यामधल्या खानवडीमध्ये ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचं उद्घाटन करण्यात आलं। महात्मा फुलेंच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त ही अत्याधुनिक शाळा उभारण्यात आली। खानवडीमध्ये CBSE पॅटर्नवरील इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतची राज्यातली पहिली जिल्हा परिषद शाळा आहे। ही शाळा विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचं नवं दालन उघडणारी ठरणार आहे। शाळेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता विकसित होईल, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। यावेळेला प्रमुख मंत्री आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाची बैठक पार पडली। बोरिवलीमधील गोराईमध्ये BSNL यांच्या मालकीची तर शिंपोलीमध्ये MTNLची जागा आहे। दोन्ही मिळून एकूण 28.84 एकर जागा आरक्षित आहे। 29 कोटींना घेऊन त्या जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांचा प्रकल्प राबवणार आहे। तसंच उर्वरित आरक्षित जागा विकसित करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली आहे। यावेळेला संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बैठक पार पडली। घाटकोपरमधील लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी 332 कोटी 62 लाखांच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली असून या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या अपात्र झोपडी धारकांना सुद्धा भाडेतत्वावरील घरं योजनेअंतर्गत देण्यात यावीत। तसंच स्मारकाचं काम गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। 2025 मध्ये झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजनेअंतर्गत अंदाजे 6 ते 7 लाख झोपडपट्टी धारकांना लाभ होणार आहे। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या नवी दिल्लीमधल्या महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत राष्ट्रीय जनसंपर्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। परिषदेच्या सत्रांमधून जनसंपर्क क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आणि त्याच्या वापरासंबंधी चर्चा करण्यात आली। माध्यम आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये AI बुद्धिमत्तेमुळे मोठ्या प्रमाणात बदल घडतात। या पार्श्वभूमीवर जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दैनंदिन कामकाजामध्ये AIचा प्रभावी वापर करावा, असं आवाहन माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी केलंय। यावेळेला प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती। महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार।